जर तुम्हालाही बाजारासारखा अगदी मऊ, खमंग आणि जाळीदार ढोकळा बनवायचा असेल, तर ही रेसिपी पूर्णपणे पहा. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला नक्की आवडेल. तर नमस्कार मंडळी, मी आहे रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये आज आपण बनवणार आहोत जाळीदार असा ढोकळा. तर बनवायला अगदी सोपा आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा. तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे. यानंतर त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे गरजेनुसार. तसेच लिंबाची फोड एक आहे ते पूर्णपणे पिळून घेत आहे. त्याचा पूर्णपणे रस काढून घेत आहे. यानंतर इथे 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा तेल टाकलेलं आहे. यानंतर गरजेनुसार पाणी टाकून हे मिक्सरला लावून घेत आहे. आणि मिक्सरला लावून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याची पेस्ट कशी झालेली आहे. यानंतर मिक्सरमधून ते पूर्णपणे काढून घेऊया. यानंतर यावरती झाकण ठेवूया आणि एक 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. यानंतर आपल्याला भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे. त्याला तेल लावून घेतलेलं आहे. जेणेकरून ढोकळा चिकटला नाही पाहिजे यासाठी. तर इथे तेलसुद्धा लावून झालेलं आहे. यानंतर आपल्याला हे जे बॅटर आहे त्या बॅटरमध्ये थोडंसं सोडा टाकायचा आहे आणि हे परत मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा टाकला की लगेच हे बॅटर आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, कारण हा सोडा ॲक्टिव्ह असेपर्यंतच तो फुलला जाईल यासाठी. तर इथे मी भांड्यामध्ये टाकून घेत आहे लगेचच आणि तुम्ही इथे बघू शकता बबल्ससुद्धा आलेले आहेत ह्या बॅटरला. इथे कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हलकंसं पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे बॅटर ठेवून टाकायचं आहे. आणि झाकण ठेवूया आणि एक 15 ते 20 मिनिटे लो फ्लेमवरती वाफवून घेऊया. आणि इथे बघू शकता खूप छान हा फुलला गेलेला आहे आणि तुम्हाला मी इथे चेक करून दाखवते. तर कुठेही तो लागलेला नाही आहे टूथपिकला. यानंतर फोडणीसाठी 1-2 चम्मच तेल टाकलेले आहे. त्यामध्ये खूप सारी मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान अशी तडतडली गेली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं तसेच हिरवी मिरचीसुद्धा टाकायची आहे. यानंतर तेलामध्ये खूप सारी तीळ टाकलेली आहे. तसेच थोडीशी साखरसुद्धा टाकलेली आहे. याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे यामध्ये. तर हे फोडणीसुद्धा तयार झालेली आहे. यानंतर तुम्हाला मी ढोकळा काढून दाखवते आणि तुम्ही बघू शकता किती इझिली हा ढोकळा निघाला गेलेला आहे आणि एकदम जाळीदार आणि मऊसूत झालेला आहे. तर कट करूनसुद्धा पाहूया. तर हा ढोकळा इथे मी कट करून घेते. तुम्हाला मी एक ढोकळा दाखवते आणि बघू शकता किती जाळीदार आणि किती सॉफ्ट हा ढोकळा झालेला आहे. तर खूप छान हा ढोकळा झालेला आहे. त्यानंतर आपण यावरती जी फोडणी केलेली आहे ते टाकून देऊया.
आणि खायला म्हणाल तर अगदी कमाल झालेला हा खमंग ढोकळा झालेला आणि खूप चविष्टसुद्धा झालेला. तर तुम्ही कधी करताय मला नक्की कमेंट्स करून सांगा. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यावरती कोथिंबीर टाकायची आहे. आणि हा खमंग असा ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे.